मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विनूला आता समजलेलं असतं की मधू नेमकी कशी आहे. कारण सिंधूने तिचं कारस्थान विनूसमोर आणलेलं असतं. त्याचवेळी विनू आता घरी रुसून बसलेला असतो. तेव्हा मधू त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते की विनू प्लीज तू समजून घे, मी असं काहीही केलेलं नाही आहे. परंतु विनू ऐकायला आता तयारच नसतो. कारण विनूने जे काही पाहिलेलं असतं मोबाईलमध्ये त्याला समजतं की मधूनेच हे कारस्थान केलं. मधू आता त्याच्या पार हातापाया पडायला लागते की मी असं केलेलं नाहीये. मी किती चांगली आहे, सिंधू किती वाईट आहे हे पुन्हा दाखवून देण्याचा विनूला प्रयत्न करते. पुढे आता विनू स्पष्टपणे म्हणतो, माझा फक्त तुझ्यावर विश्वास होता म्हणून मी सर्वांबरोबर भांडलो. अगं, मला असं वाटत होतं की तूच माझी फक्त जवळची आहेस, दुसरं कुणीही नाही. पण तूही आज हद्द पार केली आणि माझ्याबरोबर खोटं बोललीस. अगं मम्मा, तू आत्तापर्यंत डॉक्टर काकूबद्दल जे काही बोलत होतीस ना, ते पूर्णपणे खोटं होतं ना. अगं, तुला माहिती आहे का, तू जे अगोदर मला त्यांच्याबद्दल सांगितलं होतं ना, तेव्हा माझा खरं तर विश्वासच नव्हता. पण तू सांगितलं ना म्हणूनच मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता. तेव्हा राजश्री विचारते, पाहिलं का वहिनी, अहो राणीने विनूच्या मनामध्ये किती विष कालवलंय ते. तेव्हा रुक्मिणी म्हणते, पण शेवटी सत्य समोर येतच ना. पुढे आता विनू म्हणतो, डॉक्टर काकूने स्वतःचा विचार न करता मला सेव्ह केलं आणि सावी बरोबर बोलली, खरी आईच तिच्या मुलासाठी काही पण करू शकते. अगदी ती स्वतःचाही विचार करत नाही आणि डॉक्टर काकूंनी सेम तसंच केलंय. म्हणजेच माझ्या खऱ्या आईने, असं म्हणून तो सिंधूला आता खऱ्या आईचा मान देतो. पुढे आता तो म्हणतो, मला वाचवण्यासाठी तिने स्वतःचा जीव धोक्यात टाकला. आता विनूच्या तोंडून हे ऐकताच सिंधूला खूप आनंद होतो. ती आता हसतच त्याच्याकडे पाहत असते. तेव्हा घरातील सर्वजण आता खूपच खुश झालेले असतात. तेव्हा रुक्मिणी म्हणते, चला शेवटी सिंधूला तिच्या तपश्चर्येचं फळ मिळालं. मग आता राजश्री म्हणते, विनूने सुद्धा त्याच्या खऱ्या आईला ओळखलं. तेव्हा राणी आता रागातच म्हणते, विनू तू हे काय बोलतोस, तुला कळतं का? मग आता विनू म्हणतो, कसं आहे ना, खरंच त्या गाडीचा धक्का मला लागला असता आणि काही झालं असतं तर. तेव्हा सिंधू म्हणते, विनू प्लीज असं काहीही बोलू नकोस. तेव्हा तो म्हणतो, पाहिलंस का, आईला ना इमॅजिन करतानाही त्रास होतो. अगं, तुला जर खरंच माझी काळजी असती ना तर तू तेथे मला सेव्ह करायला आली असती. तेव्हा आता राणी पुन्हा एकदा सांगत असते की अगं, ह्या सगळ्यांचा प्लॅन होता हा. मग आता विनू म्हणतो, नाही असं काही नाही आहे. रेश्मा विचारते, काय गं, आमचा काय प्लॅन होता? तेव्हा आता राणी पुढे प्लॅन सांगू लागते. राघव म्हणतो, इनफ, अजिबात काही बोलू नकोस. आम्ही कुणीही तुझ्या अगेन्स्ट विनूला काहीही सांगितलेलं नाहीये. अगं, इनफॅक्ट तूच आता त्याच्या मनामध्ये आमच्याबद्दल आणि त्याच्या खऱ्या आईबद्दल अगदी खूप मोठा गैरसमज निर्माण केला आहे. तेव्हा आता राणी ओरडून ओरडून सांगत असते, विनूची खरी आई मीच आहे, ती सिंधू नाहीये. आणि आता बस झालं, विनू इथे राहणार नाही, मी त्याला माझ्या घरी घेऊन चालले आहे. चल विनू चल, असं म्हणून आता विनूचा हात पकडते आणि घेऊन चाललेली असते. तेव्हा विनू तोच हात आता झिडकारतो. तो म्हणतो, मी तुझ्या बरोबर येणार नाही, मी माझ्या घरी माझ्या फॅमिली बरोबर इथेच सर्वांसोबत राहणार. कारण हीच माझी फॅमिली आहे, हेच माझं घर आहे. मी इथेच राहणार माझ्या रिअल आई बाबांबरोबर. असं म्हणून तो सिंधूला जाऊन मिठी मारतो. तेव्हा घरातील वातावरण अगदी छान होतं. मग आता सिंधू ही म्हणते, विनू असं म्हणून ती त्याला अगदी घट्ट पकडून ठेवते. तेव्हा आता राणीचा जळफळाट होऊ लागतो. ती विचार करू लागते की विनू माझी लास्ट होप होता, आता ती आशा सुद्धा कायमची विझली. तेव्हा आता चल बाळा, आपण आतमध्ये जाऊयात, असं आता सिंधू विनूला म्हणते. मग आता विनू ठीक आहे असं म्हणतो आणि सावीसोबत तो आता पुढे जातो. सिंधू आणि राघव सुद्धा गेलेले असतात. त्या चौघांची फॅमिली आता कंप्लीट झालेली असते. त्यामुळे सर्वजण खुश असतात. तेव्हा विनू थांब रे असं मधू मोठ्याने ओरडते, परंतु आता तिचं कोणीही ऐकत नाही. ती म्हणते, मी असं काहीही होऊ देणार नाहीये, मी अशी हार मानणार नाही, कारण विनू माझा आहे, मी त्याला दुसरं कुणाचंच होऊ देणार नाही. तेव्हा रुक्मिणी म्हणते, हे बघ राणी, सत्य बाहेर यायला वेळ लागतं आणि कधी ना कधी ते येतच आणि ते सत्य आता बाहेर आलं आहे. तू विनूची आई नाहीये, समजलं?
अगं आज खरा न्याय झाला सिंधूची आणि तिच्या मुलांची खरी भेट झाली. तेव्हा रुक्मिणी आता विनायकासमोर हात जोडत म्हणते की विनायका, आमच्या घरावर तुझी अशीच कृपादृष्टी असू दे रे. मधूचा आता पूर्णपणे जळफळाट होतो. तिला काय करावं सुचत नाही, कारण घरात राहण्यासाठी विनू हे एकच विक्टिम कार्ड असतं आणि ती ते खेळत असते. परंतु आता सिंधूने विनूचा विश्वास जिंकल्यामुळे त्याला समजलेलं असतं की खरी आई कोण आणि नक्की आई होण्याचं नाटक करतंय कोण. त्यामुळे मधूचा प्लॅन पूर्णपणे फेल झालेला असतो. दुसरीकडे सिंधू आणि राघव विनूबरोबर गप्पा मारत असतात. तेव्हा तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय असं विनू आता सिंधूला म्हणतो. तेव्हा तुमच्यासाठी नाही, जसं सावी हाक मारते ना मला ए आई, तशी तू सुद्धा हाक मार आता विनू, असं आता सिंधू त्याला म्हणते. तेव्हा तो म्हणतो, ए आई ऐक ना अगं, तूच माझा पाय बरा केलास. रनिंग रेसमध्ये जेव्हा मी मागे होतो तेव्हा तूच मला धीर दिलास. अगं तू माझ्यासाठी खूप काही केलंस, तरीही मी मधू आंटीवरच ट्रस्ट ठेवला आणि तिनेच मला धोका दिला. आई मी तुला जे काही बोललो, जो काही अपमान केला त्याबद्दल मला माफ कर. तेव्हा राघव म्हणतो, हे बघ विनू बाळा, जे काही घडलं ना त्यामध्ये अजिबात तुझी काहीही चूक नव्हती, त्यामुळे तू माफी मागूच नकोस. तेव्हा आता विनू म्हणतो, बाबा आज ॲक्सिडेंटमधून आईने मला वाचवलं, तरीही मी फक्त तिलाच ब्लेम केलं. मला ना खूप गिल्ट येते असं म्हणून तो पुन्हा पुन्हा माफी मागू लागतो. तेव्हा पुढे आता सिंधू म्हणते की विनू ऐकणारे, मी तुला एक विचारते की तुला कोणी जर येलो कलरचा गॉगल दिला तर तुला कसं दिसेल? तेव्हा तो म्हणतो येलोच दिसेल. आणि जर तुला कोणी ब्ल्यू कलरचा चष्मा दिला तर तुला कसं दिसेल? तेव्हा विनू म्हणतो ब्ल्यू कलरच दिसेल, मला ब्ल्यू कलरचंच सगळं काही दिसेल. तेव्हा आता सिंधू म्हणते, मग असंच होतं बाळा, हे बघ मधूने तुला एक चष्मा दिला होता आणि ती जे दाखवेल ना तुला तेच दिसत होतं. अरे कधी कधी आपल्याला असं वाटतं की ती माणसं आपली खूप जवळची आहेत आणि ती जी सांगतील ना तेच आपल्याला नेहमी खरं वाटतं, पण नेहमी तसं नसतंच बाळा. आणि आत्ताही सुद्धा तेच तुझ्या बाबतीमध्ये झालंय. त्यामुळे जे काही घडलं आहे ना त्याचा विचार करू नकोस आणि त्याचबरोबर गिल्टी फील पण वाटून घेऊ नकोस, असं राघव आता विनूला म्हणतो. तेव्हा विनूला आता खूप आनंद होतो, कारण आता हे दोघे मला किती समजून घेत आहेत, जे आई वडील मला खूप समजून घेत आहेत हे विनूला आता फील होतं. त्यामुळे तो दोघांकडे पाहतच राहतो. पुढे आता तो म्हणतो, आई तुझ्यामुळेच मी सेफ आहे आज. मग आता सिंधू म्हणते, बाळा तसं नाही आहे, मी फक्त तुलाच नाही सेफ केलं, हे बघ मी मला स्वतःला, सावीला आणि सावीच्या बाबांना सुद्धा सेफ केलंय. तेव्हा थँक्यू सो मच आई, असं म्हणून आता विनू हा सिंधूला मिठी मारतो. तेव्हा आता सावी तिथे येते आणि सिंधू व विनूला एकत्र पाहते. तेव्हा आता ती गालात हसते आणि अगदी हाताची घडी घालत म्हणते, आम्हाला तर सगळेजण विसरले, आता आमच्याकडे काय कुणीच लक्ष देणार नाही, विनू आलाय ना आता. मग आता राघव म्हणतो, असं कसं, आमच्या लिटल प्रिन्सेसला कोण विसरेल का कधी, असं म्हणून तो तिला जवळ बसवतो आणि म्हणतो, बोला काय बोलायचंय तुम्हाला. त्यानंतर आता आई तू आम्हाला एक स्टोरी सांग ना, आता सावी म्हणते. मग आता विनू सुद्धा म्हणतो, एखादी गोष्ट सांग ना ग आई. मग आता सिंधू विचार करते. त्याचवेळी राघव म्हणतो, आई अगं सांग ना प्लीज. मग आता सिंधू हसते आणि म्हणते, राघव तुम्ही सुद्धा. तेव्हा आता सिंधू म्हणते, बरं सांगते मी तुम्हाला गोष्ट, तिघांनीही अगोदर डोळे बंद करून घ्या. ते तिघेही डोळे बंद करतात. सिंधू आता तेथून जाते. त्याचवेळी राघव, सावी पुन्हा डोळे उघडतात. सिंधू म्हणते, असं नाही चिटिंग करायची नाही, माझं लक्ष आहे तुमच्याकडे, असं म्हणून आता ती पुन्हा त्यांना डोळे बंद करायला सांगते. तेव्हा आता ते दोघेही डोळे बंद करतात. सिंधू आता पायलटची टोपीच घालून येते. मग आता आई खूप छान, खूप छान दिसतीये, असं आता डोळे उघडल्यानंतर विनू म्हणतो. सावीसुद्धा तसंच म्हणते. मग आता राघव सिंधूकडे पाहतच राहतो. विनू म्हणतो, आई तू खूप क्यूट दिसतीये. मग आता सिंधू म्हणते, हो का रे बाळा. मग आता ती पुढे त्यांना गोष्ट सांगू लागते. तर त्या गोष्टीमध्ये आता सर्वजण अगदी रमून जातात. वेळानंतर आता सिंधूची गोष्ट सांगून होते. तेव्हा आता सिंधू विचारते, कशी गोष्ट होती. तेव्हा खूप भारी गोष्ट होती, असं आता सर्वजण म्हणतात. विनू हट्ट करतो की अजून एक गोष्ट सांग ना गाई प्लीज. मग आता सावी म्हणते, अरे तुला कंटाळा नाही आला का? अरे सर्व गोष्टी एकाच दिवशी अशा ऐकायच्या नसतात. तेव्हा तो सुद्धा हट्ट करतो, मला आज आणि आत्ताच अजून एक गोष्ट ऐकायची आहे. अगं आई तू बोल ना प्लीज. मग आता सावी म्हणते, नाही आई तू रोज रोज एक एक गोष्ट सांगणार चालेल ना.
तेव्हा विनू आता आई गोष्ट सांग असं म्हणतो, तर सावी नको सांगू असं म्हणते. त्या दोघांमध्येच आता वाद होऊ लागतात. त्या दोघांचाही आता आवाज चढलेला असतो आणि त्या दोघांच्या आवाजाचा सिंधू राघवला त्रास होऊ लागतो. मग आता सिंधू म्हणते, बस झाली भांडणं. सख्खी भावंडं अशी एकमेकांशी कधीही भांडत नाही, समजलं? मी सांगेल तुम्हाला एखादी गोष्ट, चालेल ना? तेव्हा आता विनू खूपच खुश होतो. तेव्हा मी रात्री तुला गोष्ट नक्कीच सांगेन असं आता सिंधू म्हणते. तेव्हा विनू म्हणतो, हो आई नक्कीच चालेल असं म्हणून तो आता सावीला म्हणतो, आईने माझं ऐकलं. तो आता तिला चिडवतो. तेव्हा सावी आता त्याला एक फटका मारते. मग ते दोघेही एकमेकांच्या पाठी पळतात. दुसरीकडे राणी ही खूपच चिडलेली असते. घरी आल्यानंतर ती अगोदर रूममध्ये जाते आणि तेथे गेल्यानंतर तिच्या रागाचा पारा अजूनच चढतो. ती सर्व सामान जे असतं ना ते अस्ताव्यस्त फेकून देते. तिला आता काहीही सुचत नसतं. त्या सामानाचा आवाज ऐकून आता तिची आई धावतच तेथे येते आणि विचारते, काय झालं बाळा? अगं विनू काही बोलला का? तो आला नाही का इकडे? असं म्हणून ती राणीला सतत विचारण्याचा प्रयत्न करते. परंतु राणी काहीच बोलत नाही. ती आता भयंकर चिडलेली असते. मग तिला आता सगळं काही आठवत असतं. रत्न पारखींच्या घरी नक्की काय झालं? कशाप्रकारे मी विनूच्या नजरेत सिंधूला पाडण्यासाठी प्रयत्न केले आणि मी स्वतःच त्या खड्ड्यामध्ये पडले. त्याचबरोबर सिंधूने कशाप्रकारे माझा डाव उलटवला आणि माझ्या मुलाला माझ्यापासून हिसकावून घेतलं, हे सगळं काही तिला आठवतं. बोलल्यानंतर तिला खूपच त्रास होऊ लागतो. पुढे कशाप्रकारे त्या चौघांची फॅमिली एकत्र झाली आणि त्याचबरोबर मला त्यांनी डावललं, हे सगळं आता राणीला आठवत असतं आणि तिचा व राघवचा त्याचबरोबर विनूचा तो फोटो ती आता डायरेक्ट फेकूनच देते. त्या फोटोवर पाय ठेवते, फोटोची काचच फोडून टाकते. तेव्हा काय झालं ते तरी सांग असं तिची आई सारखी सारखी विचारण्याचा प्रयत्न करते. मग आता तिची आई सारखी म्हणते, अगं विनू कुठे आहे? काय झालं? तो का नाही आला तुझ्याबरोबर? तेव्हा आता तिला काय प्रश्नाचं उत्तर द्यावं ना कळतच नाही. तेव्हा आता राणी म्हणते, विनू माझ्याबरोबर कुठे आणि कधीच येणार नाही आई. अगं आता सगळं काही संपलं आहे. तेव्हा तिची आई विचारते, नक्की काय झालं ते तरी मला सांगशील का तू? मग आता राणी रागातच म्हणते, पुन्हा एकदा सिंधू जिंकली. त्या सिंधूने माझ्या विनूच्या मनात माझ्या विरोधात विष कालवलंय. तिने माझ्यापासून माझ्या विनूला हिरावून घेतलंय मम्मा. आता सगळं काही संपलं आहे आणि मला ते सहन होत नाही. तेव्हा तिची आई म्हणते, तू चिडू नको, शांत हो, आपण यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढूयात, चालेल ना? त्यावेळी राणी आता जोराजोरात ओरडत असते की अगं तुला सांगितलं ना यातून काहीही मार्ग निघणार नाहीये, म्हटल्यावर नाही निघणार. त्यावेळी तिच्या आईला सुद्धा आता प्रचंड धक्का बसतो की या सिंधूने माझ्या लेकीपासून सगळं काही हिरावून घेतलं. त्यानंतर आता राणी ही खूपच चिडलेली असते. तेव्हा ती आता पुन्हा रूममध्ये जाऊन ही रॉकेल घेऊन येते आणि अख्ख्या रूमभर ते रॉकेल ओतते. तेव्हा ती आता काडीने ते पेटवणार असते. तेवढ्यातच तिची आई तिला विरोध करते आणि म्हणते, राणी प्लीज तू असं काहीही करणार नाही आहेस. पण राणी आता ऐकायला तयारच नसते. ती आता एवढी चिडल्यामुळे तिला काही सुचत नसतं, कारण आता सगळं काही तिच्या हातातून हिरावून सिंधूने घेतलेलं असतं. पण नेहमी सिंधूच कशी जिंकते हा प्रश्न आता तिला पडलेला असतो. त्यामुळे ती आता रागातच अख्ख्या रूमला आग लावणार असते. पण आता तिची आई तिला विरोध करत असते. परंतु मधू तिच्या आईलाच आता बाजूला जोरात ढकलून देते आणि म्हणते, आई अजिबात तू मध्ये यायचं नाही, समजलं? असं म्हणून ती आता खूपच चिडते. तेव्हा तिची आई म्हणते, नाही अजिबात नाही तू असं काही करायचं. मग आता ती अजूनच चिडते, कारण तिला सिंधू राघवचा प्रचंड राग आलेला असतो. तिची शेवटची आशा असलेला विनू, ज्यामुळे ती त्या रत्नपारखींच्या घरी राहू शकते, त्याचबरोबर राघवबरोबर राहू शकते आणि आपलं प्रेम पुन्हा राघवला व्यक्त करू शकते. हे सगळं काही जे काही तिच्या मनात असतं ते सगळं काही आता धुळीस मिळालेलं असतं. तिचा स्वप्नभंग झालेला असतो आणि त्यामुळेच ती एवढं मोठं टोकाचं पाऊल आता उचलत असते. ती आता काडीची पेटी घेऊन पुन्हा एकदा त्या रूमला आग लावणार असते. तेवढ्यातच तेथे आता कुणाची तरी एंट्री होते. तेव्हा तो माणूस आता पुढे पुढे येऊ लागतो. मग त्यानंतर राणी आता ती काडी खाली टाकणार असते, रूमला आग लागणारच असते. तेव्हा राणी थांब असा तो माणूस आता आवाज देतो. तेव्हा मामा असं म्हणत आता राणी पटकन पुढे जाते आणि लगेच त्याला मिठी मारते. विचारते, मामा तू पुन्हा आलास?
तेव्हा आता मामा म्हणतो, "हो मी पुन्हा आलोय, पण तू काळजी करू नको बाळा, सगळं काही ठीक होईल. अगदी तुझ्या मनासारखं करूयात आपण." तेव्हा आता राणीला खूपच आनंद होतो. पण तिचा मामा आता तिच्या मदतीसाठी तिथे आलेला असतो. राणीला कशाप्रकारे हक्क मिळवून द्यायचा हे त्याला माहीत असतं. त्यामुळेच तो राणीला मदत करण्यासाठी येऊन आता तो राणीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार असतो. मग नंतर आता राणी म्हणते, "मामा, इमॅजिनच होत नाही की तू पुन्हा आलास." तेव्हा तिचा मामा म्हणतो, "बाळा, मला यावं लागलं फक्त तुझ्यासाठी. माझी भाची अशी संकटात असताना मी तिकडे कसा राहू शकतो, तूच सांग बरं." मग आता राणी म्हणते, "हो मामा." तेव्हा राणीच्या आईला देखील आता आनंद झालेला असतो. आता रत्नपारखींचा बदला कसा घ्यायचा, त्यांना कसं तोंडावर पाडायचं, विनूला पुन्हा आपल्याकडे कसं बोलवायचं, प्लॅन ते आता करत असतात. तर दुसऱ्या दिवशी सावी आणि विनू हे दोघेही नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलजवळ बसलेले असतात. तेथे आता अजूनही कुणी आलेलं नसतं. तेव्हा आता मी कधी एकदा नाश्ता खातोय आणि पटकन स्कूलला जातोय असं मला झालंय, कारण मला कॅम्पसाठी जायचंय. सावी, तुला एक सांगू का, आम्ही तेथे डान्ससुद्धा करणार आहोत, असं आता विनू म्हणतो. त्याचवेळी आता सावी एकदम शांत शांत असते. तेव्हा आता काय झालं असं विनू विचारतो. मग आता तुझ्या नाराजीचं नक्की कारण काय आहे, विनू सारखा सारखा तिला विचारतो. तेव्हा सावी म्हणते, "मला ना नाही जायचं त्या कॅम्पला, पण पैसे भरले आहेत ना, आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नाही आहे, तू सांग ना पटकन," असं ती आता विनूला विचारते. तेव्हा विनू म्हणतो, "तुला एक सांगू का गं सावी, मलाही सुद्धा त्या कॅम्पला जायचं नाही आहे, माझाही नाईलाज आहे. मी जर त्या कॅम्पला गेलो ना तर इथे आईबाबांबरोबर वेळ घालवता येणार नाही, त्यांच्याबरोबर मजामस्तीसुद्धा करता येणार नाही." मग आता रुक्मिणी तेवढ्यातच तेथे येते आणि म्हणते की जायचं नाही ना तुम्हाला कॅम्पला, पैसे वाया गेले तर जाऊ देत, मग नका जाऊ ना. तेव्हा आईला आणि बाबाला काय सांगायचं, ते तर आम्हाला कॅम्पला पाठवतायत आणि जर नाही गेलो तर ते ओरडतील, असं आता विनू म्हणतो. मग आता रुक्मिणी म्हणते की सोपी आयडिया आहे, काहीतरी पोटात वगैरे दुखण्याचं नाटक करायचं आणि म्हणायचं की आम्हाला कॅम्पला जायचं नाही आहे म्हणून. तेव्हा सावी म्हणते, "माझी आई आहे डॉक्टर आणि माझे बाबा आहे पोलीस, जर प्रँक केलं तर त्यांना लगेच समजेल, मग आम्ही कसं असं त्यांना रोखू शकणार आहोत." मग आता विनू म्हणतो, "आई डॉक्टर आहे म्हटल्यावर ती आम्हाला पोटावरचं कडू कडू औषध देईल, सांगा बरं आता काय करायचं मग काजी." तेव्हा आजी म्हणते, "अरे करा प्रँक, काही होत नाही, ते दोघे समजून घेतील तुम्हाला." असं म्हणून आता रुक्मिणी एक एक स्टाईल करून दाखवत असते की कशाप्रकारे प्रँक करायचा आणि त्या दोघांनाही शिकवत असते. तेवढ्यातच आता सिंधू तेथे येते आणि त्या दोघांनी नाश्ता केला नाही हे पाहताच रुक्मिणीसारखी स्टाईल मारत बोलू लागते, "या घरात ना तुम्हाला अजिबात कुणाला शिस्तच नाही आहे. मी किती वेळा सांगितलंय अन्न असं ताटात ठेवायचं नाही, मी जेवलाच नाही तर ताकद कुठून येणार तुम्हाला," असं म्हणून ती आता त्यांच्यावर चिडते. तेव्हा ते दोघेही आता तिच्याकडे पाहतच राहतात. रुक्मिणी मात्र गालात हसते आणि तिच्याकडे पाहते. पुढे आता सिंधू म्हणते, "हे रत्नपारखींचं घर आहे, काही धर्मशाळा नाही, घ्या पटपट खाऊन आणि चला पटकन, आपल्याला स्कूलला जायचे," असं सिंधू म्हणते. तेव्हा सिंधू ज्या काही ऑर्डर सोडते ते पाहून आता रुक्मिणी तिच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर आता रुक्मिणी जवळ येते आणि लगेच सिंधूचा कान पिळते, म्हणते की, "काय गं, माझी ॲक्टिंग करते का?" तेव्हा आता सिंधू म्हणते, "हो, तुमचीच ॲक्टिंग केली मी, मग माझी गादी तू तर चांगलीच चालवणार आहेस," असं रुक्मिणी म्हणते. सिंधू हसतच म्हणते की, "हो, मी तुमची गादी अगदी चांगल्या प्रकारे चालवेन, पण काय आहे ना, यांना शिस्तच लावून राहील." आता सिंधू ही आपल्या लाडक्या लेकांकडे पाहतच राहते. खरं तर सर्वजण एकत्र आल्यामुळे तिला प्रचंड आनंद झालेला असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अगोदरच आता विनू नसल्यामुळे मधू खूपच चिडलेली असते आणि ती तशीच राघवच्या घरी येते. तेथे आल्यानंतर राघव आपल्या स्टडी रूममध्ये बसलेला असतो. तेव्हा आता ती विचारते की, "राघव, मला तुझ्याबरोबर बोलायचे." तेव्हा राघव आता म्हणतो, "म्हणजे तुला काय बोलायचं आहे माझ्याबरोबर?" तेव्हा मधू म्हणते, "हे बघ, मी आयुष्यातलं शेवटचंच तुला विचारते की तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही." मधूचं हे बोलणं ऐकून राघवला खूप राग येतो. तो म्हणतो, "नाही आहे माझं तुझ्यावर प्रेम." ती म्हणते, "शेवटचं सांगतीये हा?" तो म्हणतो, "हो, शेवटचंच सांगतोय मी पण तुला, नाही आहे माझं तुझ्यावर प्रेम." पुढे आता मधू रागातच म्हणते, "राघव, या जन्मी तू माझा झाला नाही, पण पुढच्या जन्मी नक्कीच तू माझा असशील."
आणि आपण दोघे नेहमी एकत्र असू. तेव्हा राघव विचारतो, म्हणजे? तेव्हा आता मधू लगेच खिडकीजवळ जाते, खिडकीतून उडी टाकते आणि आत्महत्या करते. तेव्हा राघव आता खिडकीजवळ पाहतो आणि ओ नो असं करत आता तो मधू असं जोरात ओरडतो. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.